उसाला योग्य भाव, कामगारांना वेळेत वेतन आणि बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्या वतीनं सहकार्य मिळेल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे 70वे अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाचं उद्घाटन सोमवारी पुण्यात झालं। त्यात कृषी मंत्री भरणे बोलत होते। भारतीय विद्यापीठ अभिमत पुना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आत्माराम पवार, उपप्राचार्य डॉक्टर वर्षा पोखरकर, डॉक्टर अमरजीत सिंग राजपूत यांचा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं जाहीर केलेल्या जागतिक संशोधकांच्या यादीत समावेश झाला। फार्मसीमधील संशोधनावर आधारित मूल्यांकन करून संशोधकांचा या यादीत समावेश झाल्याचं भारतीय विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय। पुण्याच्या सारसबागेसमोरील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं सांगली संस्थानचे राजे गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे। धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम या नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आले। चंदूकाका सराफ ज्वेलर्सच्या वतीनं सुवर्ण सफर या ज्वेलरी ऑन व्हील्स उपक्रमाची घोषणा करण्यात आली। या उपक्रमात एका आलिशान बसचं रूपांतर सुसज्ज अशा दागिन्यांच्या शोरूममध्ये करण्यात आलं असून या बसमध्ये ग्राहकांना दुकानातील खरेदीचा आनंद त्यांच्या घराजवळ देखील घेता येणार असल्याची माहिती चंदूकाका सराफचे सिद्धार्थ शहा यांनी दिली। साताऱ्यातील गजवडी ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं जमीन आणि घराच्या उतार्यावर पुरुषांच्या नावाबरोबरच महिलांची नावं देखील जोडण्यात आली आहेत। यामुळे गावातील 600हून अधिक महिलांना त्यांच्या पतीच्या संमतीने घर आणि जमिनीवर समान अधिकार मिळाला आहे। या उपक्रमातून गजवडी गावाने स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल उचलल्याचं दिसून आलं। राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरच्या रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून पावसात देखील या जागृत स्थळांवर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात 25 बेसिक पॉईंट्सची कपात करण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे कर्ज आणि व्याजदर थोडे कमी होऊन सामान्य लोक आणि व्यावसायिकांना दिलासा मिळेल। सौरव गांगुली 6 वर्षांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी परतले असून कोलकाता येथे झालेल्या 94व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या कार्यकाळात गांगुली यांनी ईडन गार्डन स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाखांपर्यंत वाढवण्याचं ध्येय ठेवलंय।